सर्वांना शरणार्थी. शरणार्थी ई अनुभव मंडप द्वारा आयोजित नित्य वचन वाचन कार्यक्रमात आज विश्वगुरु महात्मा बसवांनाचे वचन आहे. इकडे तिकडे भटकू नये म्हणून पांगळा कर देवा मज, आजूबाजूस पाहू नये म्हणून आंधळा कर देवा मज, दुसरे काही ऐकू नये म्हणून बहिरा कर देवा मज, तुमच्या शरणाच्या चरणकमलाशिवाय इतर विषयाकडे धावू नये माझे मन, ऐसे ठेवा कुडल संगम देवा. या वचनाच्या माध्यमातून विश्वगुरु महात्मा बसवांना आपला सदाचार हाच स्वर्ग आहे ही शिकवण समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. हे ईश्वरा, मला जर तुला काही द्यायचं असेल तर विश्वगुरु महात्मा बसवांना म्हणतात, माझे पाय वाईट मार्गावर जाऊ नयेत यासाठी मला पांगळा कर. माझे पाय जर वाईट मार्गावर जात असतील तर मला लंगडा कर. माझे हात जर वाईट मार्गाने जात असतील तर मला खुळा कर. कारण आपले पाय नेहमी चांगल्या मार्गावर चालले पाहिजेत आणि हातानं विश्वाच्या कल्याणासाठी काम झालं पाहिजे ही बसवांनाला अपेक्षा होती. म्हणून देवाकडे मागणे मागताना विश्वगुरु महात्मा बसवांना म्हणतात, हे ईश्वरा, वाईट माझ्या दृष्टीत पडू नये. प्रत्येक माणसामधले चांगले गुण मला दिसावेत. असे जर दिसणार नसतील, प्रत्येकामधले जर दोष हुडकत जर मी फिरणार असोल तर ईश्वरा मला तू आंधळ कर, पण माझी दृष्टी खराब होऊ देऊ नकोस. त्यानंतर विश्वगुरु महात्मा बसवांना म्हणतात, माझ्या कानाला संत सज्जन महापुरुषाची वाक्य ऐकण्याची सवय व्हावी, चांगलं ऐकण्याची माझ्या कानाला गोडी लागावी. कुणाची परनिंदा, कुणाचा द्वेष, कुणाची चाहडी चुगली ऐकण्याची माझ्या कानाला सवय लागू नये. असं जर होत असेल तर हे ईश्वरा मला तू बहिरं कर. आणि शेवटी विश्वगुरु महात्मा बसवांना म्हणतात, जे महापुरुष सर्व मानवामध्ये ईश्वराचं अस्तित्व पाहून मानव सेवेमध्ये आपलं आयुष्य समर्पित करतात, सकल जगाचे इच्छिती कल्याण तेची शरण कुडल संगम देवाचे, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. या संत वचनाप्रमाणे जे महापुरुष जगाच्या कल्याणासाठी काया वाचा मनानं काम करतात, अशा महापुरुषाच्या चरण कमलाचा, त्या मार्गावर चालण्याचा ध्यास माझ्या मनाला लागावा. इकडे तिकडे माझं मन भटकू नये आणि सर्व माणसामध्येच ईश्वर आहे या भावनेनं माझं जीवनात वर्तन व्हावं, हीच मागणी या वचनाच्या माध्यमातून विश्वगुरु महात्मा बसवांना करतात. शरणार्थी. जय गुरु बसवांना.